पुण्याच्या खडकवासला धरणातून मुठा नदीत 29,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि यामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अनेक वाहनं पाण्याखाली गेलेली आहेत। पुण्यात पाण्यात अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचं सध्या काम सुरू आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। योगेश, आपण पाहतोय वाहनं देखील पाण्यात अडकलेली आहेत, विसर्ग वाढवण्यात आलेला आहे, नेमकं काय सुरू आहे, काय सांगाल? खडकवासला धरणात अर्थात धरण साखळीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस हा जोरात होतोय आणि त्यामुळे आपण पाहू शकतो खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात आलेला आहे आणि आपण पाहू शकतो मुठा नदीचं हे रौद्र रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि याच मुठा नदी पात्राजवळ जे काही वाहनं पार्किंग करण्यात आली होती ती आता पाण्यात गेल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने ही जी काही वाहनं आहेत ती दोरखंड लावून या खांबाला बांधून ठेवण्यात आलेली आहेत, कारण ही वाहनं वाहून जाऊ नयेत म्हणून इथल्या स्थानिकांनी अशा पद्धतीचा प्रयत्न केलेला आहे। आपण पाहू शकतो इकडे मोठ्या प्रमाणात वाहनं ही या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास 29,000 क्युसेक्स विसर्ग हा या मुठा नदीत करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या नदी पात्रालगत असणारे दुचाकी चारचाकी वाहनं ही पाण्यात गेल्याचं पाहायला मिळतंय आणि ज्या पद्धती घाट माथ्यावर पाऊस सुरू आहे त्यामुळे पाण्याचा विसर्ग हा कमी जास्त केला जाऊ शकतो असं देखील पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। कदाचित पाण्याचा विसर्ग कमी करून पुन्हा एकदा एकूण जे काही पाणी पुरवठा केला जातो तो कमी केला जाऊ शकतो। मात्र घाट माथ्यावरती पाऊस जर थांबला तर कदाचित पाण्याचा विसर्ग देखील कमी केला जाईल। मात्र आता जी काही परिस्थिती आहे आपण समोर जर पाहू शकतो तो भिडे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। या भिडे पुलावरील जी काही वाहतूक आहे ती देखील थांबवण्यात आलेली आहे आणि एकूण ज्या पद्धतीने ही वाहतूक आणि एकूण त्या महापालिका प्रशासनाचे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत ते देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केला जात आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस होतोय आणि त्यामुळे अशा पद्धतीचे एक विदारक चित्र सध्या या मुठा नदीतलं पाहायला मिळतंय। निश्चित नदी पात्र धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।